कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं अशा सूचना महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिल्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। मतदानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं विविध उपक्रम राबवावेत असं त्यांनी स्पष्ट केलं। शहरातील होर्डिंग्ज, फलक, बॅनर हटवण्याबरोबरच रॅली, कोपरा सभा आणि मोठ्या सभांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या आक्षेपार्ह साहित्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले। 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सोमवारी सायंकाळपासून लागू झाली आहे। त्या अनुषंगानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज महापालिकेतील छत्रपती ताराराणी सभागृहात निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर आढावा अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला। यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच त्यांच्या नियुक्त केलेल्या निवडणूक कार्यालयांची पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची खात्री करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या कार्यालयात आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती आजच पूर्ण करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या। कोल्हापूर शहरात एकूण 581 मतदान केंद्रे असून मतदान केंद्रनिहाय याद्यांची तपासणी तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। विभागीय कार्यालये आणि अतिक्रमण विभागामार्फत शहरातील सर्व होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्स तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। शहरात 60 ठिकाणी निवडणूक कार्यालये स्थापन करण्यात आली असून त्या कार्यालयांतून संबंधित प्रभागांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। उमेदवारांचे नामनिर्देशन, छाननी, निवडणूक साहित्य वाटप तसंच मतदानानंतर मतदान यंत्रे स्वीकारण्याची कार्यवाही या कार्यालयातून होणार आहे। मतदान जनजागृतीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रांगोळी, विद्यार्थ्यांमधील विविध स्पर्धा, प्रभात फेरी, रेल्वे स्टेशन, बस स्थानके तसंच प्रमुख चौकात जनजागृती उपक्रम राबवावेत असं त्यांनी नमूद केलं। सायकल आणि दुचाकी रॅली, फ्लेक्स बोर्ड तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। प्रभागांमध्ये होणाऱ्या कोपरा सभा, मोठ्या सभा आणि रॅली यांवर संबंधित निवडणूक कार्यालये आणि निर्णय अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवून वेळोवेळी पथकांमार्फत तपासणी करावी असं त्यांनी स्पष्ट केलं। उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाच्या विवरणाची तपासणी करावी तसंच सोशल मीडियावर फिरणारे संदेश आणि व्हिडिओ यांवर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। निवडणूक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करावेत। उमेदवारांना ना हरकत दाखला देण्यासाठी राजारामपूर येथील व्ही टी पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार असून संबंधित विभागांचे कर्मचारी CFC मार्फत शुल्क स्वीकारून ना हरकत दाखले देण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली चौगले, सुशील संसारे, संदीप भंडारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी गायगोपाळ, विजय जाधव, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनावडे, सहाय्यक आयुक्त उज्ज्वल शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित इंगळे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखाधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, नगर सचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।